मस्त रेडी होऊन आम्ही आता चाललो आहे लग्नाच्या घरी मेहंदीसाठी. आणि आजच्याच दिवशी आमच्याकडे असतो चहा पाण्याचा देखील कार्यक्रम. तर सगळ्या भाऊबंडकीच्या लोकांसाठी चहा पाणी असतो आणि त्याची तयारी इथे चाललेली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने चहाऐवजी रसना होता आणि आमचं एक पातेलं ऑलरेडी संपलेलं होतं आणि आता दुसरं पातेलं मम्मी बनवत होती. किती देते मला. लहान मुलांची देखील रसना पिण्यासाठी भरपूर गडबड होती आणि अशी या दिवशी अशी भरपूर गडबड असते. हा आमचा नवरदेव आणि ही होती सगळी मंडळी जी चहा पाण्यासाठी आलेली होती आणि घरात देखील भरपूर असं गोंधळ होता. चहा पाणी संपल्यानंतर लगेच सगळ्यांनी जेवण केले आणि इथे आमचा नवरदेवाच्या हाताला मेहंदी होती म्हणून दी त्याला भरवत होती आणि लगेच आम्हाला मेहंदीसाठीचं डेकोरेशन करायचं होतं. तुला नाही आणि बोल नको आडे गुच्चू. चल बबलू जायचं का आपण घ्यायला. नेमन खा त्याला पुला 2 रोज त्याला काय भूक लागाव नाही. कोण आणि इथे होती आमची सगळी घरातली चिल्लर कंपनी. बबलू नंतर आम्ही सुरू केलं मेहंदीसाठीचं थोडंफार काहीतरी डेकोरेशन आणि लगेच आमच्या नवरदेवाचे फोटोशूट चालू झालं. बाकी कोणाचं काही चालू पण माझ्या मुलीला मात्र स्टोरी सांगितल्याशिवाय काय होत नाही आणि इथे मी सगळा प्रोग्राम सोडून तिला स्टोरी सांगत होती. आणि मग सगळ्यांचं झालं फोटोशूट. सगळे रिलेटिव्ह छान मस्त फोटोज काढले. आणि ही आहे आमची आम्ही सगळे भाऊ आणि बहिणी. आम्ही 2 बहिणी आणि एवढे सारे भाऊ आहोत. आणि ही आहे आमची सगळ्यात मोठी वहिनी. आणि त्यानंतर आमचे डान्स वगैरे सुरू. सगळ्या लहान मुलांनी डान्स केले. मग त्या दावत में जैसे
अरे नाही तिच्या Hare